मी रेणुका या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत विस्तारानं आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला। भला पहाटे जाऊन मोदींनी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे। याआधी पंतप्रधानांनी 1 मार्चला या प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला होता। आज सकाळीच पंतप्रधान एम्समध्ये पोहोचले आणि त्यांनी दुसरा डोस आज घेतला आहे। आज सुबह ही हमें पता चला कि सर अपनी कोवैक्सीन की सेकेंड डोज के लिए एम्स आ रहे हैं और हमें उन्हें वैक्सीनेट करना है। हमने उनको वैक्सीन की सेकेंड डोज दी और हमें बहुत अच्छा लगा उनसे मिलके और फिर उनसे थोड़ी सी बातचीत भी हुई। उन्होंने पूछा कि हम कहाँ से हैं और फिर एक फ़ोटोग्राफ ली एंड इट वाज रियली वेरी मेमोरेबल मोमेंट फॉर मी कि उनसे मिलने का मौका मिला और उन्हें वैक्सीनेट करने का मौका मिला इस पैंडेमिक सिचुएशन में। आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, गेल्या वेळेला देखील आपण बघितलं होतं सकाळीच त्यांनी एम्समध्ये जाऊन पहिला डोस घेतला होता आणि आज दुसरा टप्पा त्यांनी त्याच्यातला पूर्ण केलेला दिसतोय। रेणुका, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सकाळी म्हणजे भल्या पहाटे ते आज एम्स रुग्णालयात पोहोचले होते। त्यामागे कारण असं होतं की सर्वसामान्य नागरिकांना त्रास होऊ नये। आपल्याला माहित असेल की एक मोठा कानवा ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चालतो, त्यांची मोठी सुरक्षा ताफा त्यांच्यासोबत असतो, ज्याचा त्रास अनेकदा सर्वसामान्य नागरिकांना होत असतो। त्यामुळे तो त्रास होऊ नये यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आणि त्यांनी सकाळी सकाळी एम्स रुग्णालयात जाऊन त्यांचा जो कोरोना लस आहे त्याच्या दुसरा डोस पूर्ण केलेला आहे। आजच्या लसीकरणाच्या दरम्यान 2 नर्स उपलब्ध होत्या। एक तर पुदुचेरीच्या होत्या विवेका आणि दुसऱ्या शर्मा ज्या होत्या त्या पंजाबच्या होत्या। आणि त्यानंतर ज्या पद्धतीने माहिती मिळालेली आहे की आजच देशात मध्ये एक मोठी उपलब्ध प्राप्त झालेली आहे। उपलब्धी अशी आहे की देशात 9 कोटीचा लसीकरणाचा टप्पा देखील पूर्ण झालेला आहे। एक मोठी ऐतिहासिक अशा प्रकारची वाट आहे, पाऊल वाट आहे की ज्या माध्यमातून देशाला कोरोना मुक्तीकडे आपण अग्रक्रम करत आहोत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स रुग्णालयात पोहोचतात। त्यानंतर त्यांनी दुसरा डोस जो आहे तो कोवॅक्सिन, जे भारत बायोटेक या भारतीय कंपनीने आणि भारतीय बनावटीची जी लस आहे ती तयार केलेली आहे, तीच कोवॅक्सिन त्यांनी घेतलेली आहे। आणि त्यांनी आवाहन केलेलं आहे की 45 वर्षावरील सर्व जे लोक आहेत त्या सगळ्यांनी लसीकरण करून घ्यावं आणि देशाला कोरोना मुक्तीच्या दिशेनं अग्रक्रम करावं। यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाच फायदा होईल, यातून कुठलेही दुष्परिणाम देखील होत नाही, असंही या लसीकरणाच्या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत असतात। प्रशांत, आणखीन देखील एक महत्त्वाचं की पहिल्या डोसाच्या म्हणजे पहिली प्रतिबंधक लसीचा डोस जेव्हा त्यांनी घेतला होता तेव्हा देखील तो एक महत्त्वाचा दिवस होता आणि आजचा दिवस जसं तुम्ही म्हणताय की आणखीन एक टप्पा पार, म्हणजे दोन्ही दिवस संस्मरणीय ठरतायत। बरोबर आहे। पहिला जो 1 मार्चला जो पहिला डोस घेतला होता त्या दिवशी देशभरात लसीकरणाला प्रारंभ झाला होता। आपल्याला माहित असेल की 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना त्या दिवशी लस उपलब्ध होणार होती आणि त्या दिवशी लसीकरणाचा अभियानाचा पहिला दिवस होता। आजचा दिवस हा त्या लसीकरणाच्या उपलब्धीचा मोठा दिवस आहे। म्हणजे 9 कोटीपेक्षा जास्त, जवळपास 9 कोटीपेक्षा जास्त लसीकरण झालेलं आहे आणि हा एक मोठा टप्पा आहे देशामध्ये। जेव्हा 125 कोटी देशात लोकसंख्या आहे आणि त्यापैकी जवळपास 35 ते 40% हे 60 वर्षापेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिक आहे। आणि या सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आपण लसीकरण करून घ्यावं आणि कोरोनाचा जो प्रादुर्भाव संपूर्ण देशभरात वाढतोय तो रोखण्यासाठी एक मोठं पाऊल टाकावं आणि सोबतच 45 वर्षावरील जेही नागरिक आहेत त्यांनी देखील लसीकरण करून घ्यावं। देशामध्ये 2 लसीकरण होत आहे सध्या, 2 कंपन्यांचे लस लावले जात आहे, एक कोविशिल्ड आणि दुसरं कोवॅक्सिन। यामध्ये कोवॅक्सिनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्रक्रम दिला। त्यामागे कारण देखील असं आहे की भारत बायोटेक या भारतीय कंपनीने तयार केलेली जी लस आहे त्यामुळे असं म्हणता येईल की कुठेतरी एकीकडे मेड इन इंडिया याचाही त्यांनी प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लोकांना आवाहन देखील केलंय सर्वसामान्यांना त्रास होऊ नये, लोकांची जाणीव जागृती व्हावी आणि एक 2 मोठ्या टप्प्याचं आपण साक्षीदार व्हावं असा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता।
अगदी खरं आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय पंतप्रधानांनी आज प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला, त्यासाठी आज ते सकाळीच एम्समध्ये पोहोचले होते. आणि आता बातमी आहे राज्यात अनेक ठिकाणी लसीचा तुटवडा निर्माण झालाय. पनवेलमध्ये देखील लसीचं प्रमाण कमी आहे असं दिसतंय आणि तिथे तात्पुरतं लसीकरण बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. लसीचा पुरवठा होईपर्यंत इथलं लसीकरण बंदच राहणार आहे. खासगी आणि शासकीय केंद्रांवर लसींचा साठा संपल्याचं कळतंय आणि त्यामुळे दोन्ही केंद्रांवर सध्या लसीकरण बंद असणार आहे. आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, पनवेलमध्ये खासगी आणि शासकीय केंद्रांवर लसीकरण बंद करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. जोपर्यंत लसी उपलब्ध होत नाहीत, म्हणजे लस पुरवठा होत नाही, तोपर्यंत लसीकरणाची प्रक्रिया थांबवावी लागते. हे आता समोर आलंय. पनवेलमधली ही बातमी आपण बघतोय. पनवेल महानगरपालिकेचं हे पत्रक देखील सध्या आपण बघतो आहोत. खासगी तसंच शासकीय केंद्रांवर या लसीचा आता तुटवडा जाणवायला लागलाय आणि लसीचा तुटवडा असल्यामुळे पर्यायानं हे जे व्यापक लसीकरण सध्या सुरू आहे त्याच्यात खंड पडलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे लसीकरण प्रक्रिया दोन्ही ठिकाणी म्हणजे खासगी आणि शासकीय केंद्रांवर आता थांबलेली पाहायला मिळते. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, पनवेलमधली जिथे लसींचा तुटवडा सध्या जाणवतो आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे, पण जोपर्यंत लसी उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत हा कार्यक्रम बंद राहील याची नोंद घ्यावी असंच या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. आता बघणार आहोत मुंबईतली एक महत्त्वाची बातमी. एकीकडे लसींच्या तुटवड्यासंदर्भातली बातमी आपण बघितली, पण कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड्स मिळणं आता कठीण झालंय. महापालिकेच्या कोविड सेंटरमधले आयसीयू बेड्स आता पूर्ण क्षमतेनं वापरले जात आहेत अशी माहिती वॉर रूममधून दिली जाते आणि त्यामुळे आता आयसीयू बेड्ससाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागणार आहे. मुंबईमध्ये 58 व्हेंटिलेटर्स आणि 128 आयसीयू बेड्स सध्या उपलब्ध आहेत, मात्र ते खासगी रुग्णालयातले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी ही चिंतेची बाब मानली जाते. त्यामुळे पालिकेच्या सेंटरमध्ये सध्या आयसीयू बेड्स पूर्ण क्षमतेनं वापरले जातात. अधिक माहिती घेणार आहोत. प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, याआधी देखील आपण 2 दिवसांपूर्वी याचा आढावा घेतला होता. तेव्हाच आपण म्हटलं होतं की कदाचित ज्या वेगानं रुग्णसंख्या वाढते हा दिवस नक्की येऊ शकतो की जेव्हा ही संख्या कमी पडणार, म्हणजे अपुरी होते आणि आता तर खासगी रुग्णालयांवर भिजतं. अगदी खरं आहे रेणुका. 2 दिवसांपूर्वी जेव्हा आपण ही बातमी दाखवली होती त्याच वेळेला ही चिंता व्यक्त केलेली होती की ज्या प्रमाणात दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत त्या तुलनेत येत्या 2 दिवसामध्ये ही बेड जे आहेत ते अपुरे पडणार आहेत आणि ते चित्र काल रात्री दिसून आलं. काल रात्री मुंबईच्या अनेक कोविड सेंटर्समध्ये किंवा वॉर रूममध्ये मी स्वतः फोन केले आणि बेडची उपलब्धता आहे का याची पडताळणी केली. तेव्हा मला प्रत्येक ठिकाणून हेच सांगण्यात आलं की मुंबई महानगरपालिकेचे जे कोविड सेंटर्स आहेत त्या सेंटर्समधले सगळे आयसीयू फुल आहेत. व्हेंटिलेटर बेड जे आहेत ते सुद्धा मिळत नाही आहेत आणि आयसीयू साठी 4-4, 5-5 प्रत्येक वॉर रूम मध्ये 4 ते 5 जण वेटिंग मध्ये आहेत. त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या रुग्णाला बेड मिळवून द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. आणि मग मी जेव्हा त्यांना हे विचारलं की डॅशबोर्डवर तर अजूनही काही बेड असल्याचं दाखवलं जात आहे, तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की हे बेड जे आहेत हे खाजगी रुग्णालयातले आहेत आणि तिथे जर तुमची कुठे ओळखी असेल किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर या रुग्णालयाशी स्वतः बोलून हे बेड तुम्हाला मिळत आहेत का याची चाचपणी करा. महानगरपालिकेचा कोविड सेंटरमधले सगळा कोटा जो आहे तो भरलेला आहे आणि तिथे आता आयसीयू बेडसाठी वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली आहे. अगदी खरं. धन्यवाद प्रणाली. या माहितीबद्दल आपण बघतोय हे वास्तव आहे सध्या मुंबईतलं आणि पालिकेच्या सेंटर्समध्ये देखील आता कशा रीतीनं हा पुरवठा कमी पडतो आहे. पालिकेच्या सेंटरमध्ये देखील आयसीयू बेड्स फुल आहेत आणि मुंबईत देखील ही परिस्थिती सांगत होते आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे. यानंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. पुढे जाऊयात पिंपरीमध्ये, कारण पुण्यानंतर पिंपरीतली आरोग्य व्यवस्था आता कोलमडलेली दिसते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यावर प्रवेश कक्षाच्या शेडमध्येच ऑक्सिजन लावून उपचार घेण्याची वेळ आली आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. आता आरोग्य यंत्रणेची दमछाक होताना दिसते आहे. याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे. पिंपरी चिंचवडमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आहे आणि त्यांच्यासाठी बेड उपलब्ध होत नसल्याने ही परिस्थिती ओढावलेली आहे. ज्यांना कोणाला बेड वेळेत उपलब्ध होत नाहीत त्यांच्यासाठी असे कक्ष निर्माण केले गेलेले आहेत. ही परिस्थिती आधी नव्हती. आता जर बघितलं तर परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसते. प्रशासनाकडनं मात्र हे कारण दिलं जाते की
जी ॲडमिशनची प्रक्रिया आहे, इथे जे प्रवेश दिला जातो किंवा इथे जे ॲडमिट केले जातात त्यासाठी बराच कालावधी लागतो, 1 ते 1.5 तासाचा. त्या काळामध्ये जर रुग्णाला त्रास झाला तर त्याला तात्काळ ऑक्सिजन दिलं जावं म्हणून हा कक्ष निर्माण केला गेला असं प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जातं आहे. मात्र एकंदर जर शहरातली परिस्थिती बघितली तर दररोज 3,000च्या जवळपास कोरोनाबाधित आढळून येत असल्याने बेड उपलब्ध नाही. आपल्यासोबत एक नातेवाईकच जाणून घेऊया काय परिस्थिती आहे आणि तुम्ही कुठे कुठे विचारलं तर काय सांगितलं? बऱ्याच ठिकाणी फिरून आलं सकाळपासनं, कुठेही बेड शिल्लक नाही आहे. व्हेंटिलेटरचा बेड तर कुठेही शिल्लक नाही आहे. ऑक्सिजनचे बेड एक ठिकाणी शिल्लक होता, पण आमच्या पेशंटचं ऑलरेडी एक किडनीचं ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे तिथेही त्यांनी ॲडमिट करून घेतलं नाही. प्रायव्हेटमध्ये, सरकारीमध्येही तीच अवस्था आहे आणि प्रायव्हेटमध्ये पिंपरी चिंचवडमध्येही सगळीकडे तीच अवस्था आहे की आत्ता एकही बेड शिल्लक नाही आहे. ICUचा तर एकही बेड नाही आहे. बेड उपलब्ध नाही आहेत हे नागरिकांना वारंवार सांगितलं जाते. त्यावर काही तोडगा काढला जातो का, आणखी कोविड सेंटर वाढवले जातात का, हे बघावं लागणार आहे. पुढे भानुदास शिवराळचा, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमधली परिस्थिती आपण बघितली आणि आता बघणार आहोत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात जी याचिका दाखल केली आहे या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयची चौकशी केली जावी असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला होता आणि 15 दिवसात या प्राथमिक चौकशीचा अहवाल देण्याविषयी हायकोर्टानं म्हटलं होतं आणि या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख यांनी व्यक्तिगत स्तरावर सुप्रीम कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. सोबतच परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं देखील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याची माहिती आता पुढे येते. बघूयात या याचिकेतले काही प्रमुख मुद्दे की परमबीर यांच्या पत्रावर स्वाक्षरी नसताना ते का स्वीकारण्यात आलं, हायकोर्टानं माझी बाजू ऐकली नाही, मला शपथपत्र सादर करण्याची संधी दिली नाही, सीबीआय चौकशीऐवजी न्यायालयीन चौकशीचे आदेश देता येऊ शकले असते, हायकोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण योग्य नाही, राज्य सरकारची प्रशासकीय यंत्रणा कुचकामी आहे असं कोर्टानं म्हणणं चुकीचं, पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवणं योग्य नाही, सीबीआयला पूर्णवेळ संचालक नसल्यानं चौकशी योग्य प्रकारे होईल का असा प्रश्न यात उपस्थित झालाय, सीबीआय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं आणि राज्य सरकारची परवानगी नसताना सीबीआय चौकशीचे आदेश देणं चुकीचं आहे, केंद्र सरकार नियमांचं पालन करत नाही आणि त्यामुळे यामध्ये संघराज्य संबंधाचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे मुंबई हायकोर्टाचा निर्णय रद्द केला जावा असं अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांवर जे आरोप केले होते 100 कोटींच्या आरोपांविषयी काही पोलीस अधिकाऱ्यांचा जबाब आता या प्रकरणी नोंदवला जातोय. ज्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं परमबीर सिंग यांनी हे आरोप केलेत त्या अधिकाऱ्यांनी परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढलाय. या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि पोलीस उपायुक्त डॉक्टर राजू भुजबळ यांचा जबाब नोंदवण्यात आलाय. अधिवेशन काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी या सरकारी निवासस्थानी झालेल्या बैठकीत मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटकडून पैसे घेण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पाटील यांनी आपल्या जबाबात म्हटलंय. उपायुक्त राजू भुजबळ यांनीही परमबीर सिंग यांचा दावा खोडून काढला आहे. आणि नंतर आपण बघणार आहोत या जबाबात नेमकं काय काय म्हणण्यात आलंय. तारांकित प्रश्नाबद्दल गृहमंत्र्यांची भेट घेतली होती. हुक्का पार्लर संदर्भात हा तारांकित प्रश्न होता. तारांकित प्रश्नासंदर्भात ब्रीफिंगसाठी ही भेट झाली होती असं संजय पाटील यांनी म्हटलंय आणि इतर कोणत्याही विषयी भेट किंवा चर्चा झाली नाही असं त्यांनी जबाबात नमूद केलं. तर पोलीस उपायुक्त डॉक्टर राजू भुजबळ यांनी काय म्हटलंय त्यांचा जबाब काय बघूयात की अधिवेशनानिमित्तानं गृहमंत्र्यांची भेट घेतली, नोडल अधिकारी म्हणून ब्रीफिंग करण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि इतर कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असं भुजबळ यांनी त्यांच्या जबाबात म्हटलंय. आणि आता बातमी आहे पंढरपुरातली. भाजपचे नेते कल्याण काळे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश केला जाणार असल्याचं कळत आहे. काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असा कल्याण काळे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आहे. काळे यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांना कदाचित फायदा होऊ शकतो. आज राष्ट्रवादीमध्ये ते प्रवेश करतायत अशी माहिती सध्या कळते आहे. वीरेंद्र उत्पात यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. वीरेंद्र, कशा रीतीनं याच्यामुळे स्थानिक पातळीवरचं समीकरण बदलू शकतात?
ऐन उन्हाळ्यात पंढरपूरच्या पोटनिवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि अशातच भाजपचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. ह्याच्या आधी त्यांनी सर्व पक्षांमध्ये काम केलेलं आहे आणि आता त्यांनी शेवटी अजित पवारांचं नेतृत्व मानलेलं आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीमध्ये ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळं राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता दिसत आहे. धन्यवाद या माहितीबद्दल. आज राष्ट्रवादीमध्ये कल्याण काळे प्रवेश करणार आहेत. पुढची बातमी आपण बघणार आहोत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या कॅन्टीनमध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे अशी बाब आता समोर आली आहे. कॅन्टीनमध्ये जेवणाच्या ताटात अळ्या सापडल्याचा प्रकार घडलाय आणि यातून कॅन्टीन मालकाचा निष्काळजीपणा समोर येतोय. मंत्री, आमदार, खासदार, अधिकारी या सदनात जेवण करत असतात, पण याकडे राज्य सरकार आणि महाराष्ट्र सदन प्रशासनाचं दुर्लक्षच होताना दिसतंय. वारंवार या संदर्भात खासदार आणि आमदार तक्रारी करत असतात, पण कोणतीही कारवाई होताना दिसत नाही आणि आता तरी कारवाई करणार का, आता तरी कारवाई होणार का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. त्यामुळे महाराष्ट्र सदनाच्या जेवणात अशा अळ्या सापडलेल्या आपण बघतोय. त्यामुळे कॅन्टीन मालकाचं आणि तिथल्या प्रशासनाचं किती दुर्लक्ष होतोय, किती निष्काळजीपणा होतोय हेच या दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतंय. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, ही कधीची बाब आहे आणि कशा रीतीने उघड झाली आणि त्यानंतर काही कारवाई होताना दिसते का? वादग्रस्त महाराष्ट्र सदनाच्या संदर्भात अनेकदा तक्रारी होत असतात. याच्या अनेकदा प्रकरण देखील उघडकीस झालेली आहे. पण ही जी जेवणामध्ये अळ्या आढळल्याची घटना ही कालची घटना आहे आणि या संदर्भात ज्या पद्धतीने वारंवार महाराष्ट्र सदनाच्या संपूर्ण प्रशासनाच्या तक्रारी केल्यानंतरही त्यावरती कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही. अनेकदा जेव्हा संसदेचं सत्र असतं त्या संसदेच्या सत्रादरम्यान खासदारांनी अनेकदा तक्रारी केलेली आहे की प्रशासनाच्या तुगलकी कारभाराच्या विरुद्धात. अनेकदा ज्या पद्धतीनं अस्वच्छता, त्यानंतर कुठल्याही प्रकारचं हायजेनिक वातावरण महाराष्ट्र सदनामध्ये नाही आहे. अनेकदा अन्नामध्ये अळ्या मिळतात. सोबतच ज्या पद्धतीनं अनेकदा खासदार आणि आमदारांचा अनादर होतो, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी या संपूर्ण प्रशासनाच्या विरोधात आहे. पण या कॅन्टीनला कुठेतरी राजकीय वरद हस्त असल्याचा आरोप देखील काही नेते लगावतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी महाराष्ट्र सरकारने पाऊल उचलण्याची गरज आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे महाराष्ट्र सदन जे आहे अतिशय सुंदर अशी इमारत, जे राजधानी दिल्लीतील सर्वात सुंदर इमारत म्हणून याच्याकडे बघितलं जातं, तिथली सुविधा देखील सुंदर असावी अशी अनेकांची अपेक्षा असते. जसं परदेशामध्ये मोठे मोठे दूतावास असतात तसंच महाराष्ट्राचं दूतावास म्हणून या महाराष्ट्र सदनाकडे बघितलं जाते. त्यात पण तिथली परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि ज्या पद्धतीने इथे हायजेनिक आणि अस्वच्छता आणि जेवणात अळ्या निघण्याचं जे प्रकरण पुढे आलेलं आहे, यावर कुठेतरी आता राज्य सरकारने उपाययोजना करावी अशी ही माफक अपेक्षा आता तिथे सर्व लोकांची आहे जे महाराष्ट्र सदनाला भेट देतात. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. महाराष्ट्र सदनाच्या जेवणात अशा अळ्या सापडलेल्या आपण बघतोय. कॅन्टीन मालकाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत असे हे आता स्पष्ट होत आहे. साफसफाई किंवा एकूणच स्वच्छतेच्या दृष्टीनं किती निष्काळजीपणा होत आहे हे या दृश्यांमधून स्पष्ट दिसतंय. आणि आता बातमी आहे राज्यातली दीपालीला आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या डीएफओ विनोद शिवकुमार आणि अपर मुख्य प्रधान संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर राज्य सरकारनं तातडीनं कारवाई करावी, अन्यथा मला तरी फाशी द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया दीपाली चव्हाणच्या आईनं व्यक्त केली आहे. विनोद शिवकुमारनं दीपालीला गर्भवती असताना जंगलात फिरायला लावलं आणि त्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतरही दीपालीला रजा न देता दुसऱ्या दिवशी कामावर हजर राहायला सांगण्यात आलं. गर्भपात झाल्यावर महिलांना रजा द्यावी असा शासकीय नियम आहे, पण दीपालीला त्रास देण्याच्या उद्देशानं विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांनी तिला कामावर हजर राहायला लावलं असं दीपाली चव्हाण यांच्या आईनं प्रतिक्रिया देताना म्हटलंय. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हरिसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी DFO शिवकुमार आणि रेड्डी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. शिवकुमाराला अटक करण्यात आली असली तरी अजूनपर्यंत रेड्डीवर मात्र कुठल्याही प्रकारची पोलीस कारवाई करण्यात आलेली नाही आहे. आज माझ्यासोबत दीपालीच्या आई, त्यांचे नातेवाईक, मामा असेल, बहीण असेल आणि समाजाचे सगळे नागरिक जे यांनी नुकतीच जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतलेली आहे. त्यांची आई माझ्यासोबत आहे. काकू, मला सांगा नेमकं तुमची नेमकी काय मागणी आहे? माझी मागणी आहे ते शिवकुमार जेवढा दोष आहे तेवढाच रेड्डी दोष आहे. दोघांनाही तेवढीच शिक्षा झाली पाहिजे. तेवढीच शिक्षा झाली. शिवकुमारला तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. ह्याला नोकरीतून पार बरखास्त करा. नुसतं सस्पेंड करून काही उपयोग नाही. सस्पेंड केला तरी त्याला परत नोकरीवर घेणार.
तसं झालं नाही पाहिजे. रेड्डी नेमके कसे दोषी तुम्हाला वाटते? माझ्या मुलीचं काहीच त्यांनी दखल घेतलेली नाहीये. त्यांनी काही दखल जर घेतली असती तर ते गर्भपात झाला त्याच्यात त्यांनी दखल घेतली नाही. ती रजेवर असताना तिला वारंवार फोन करून तिला ड्युटीवर बोलवलं. आता ह्याचा हंगाम आहे, ह्याचा अंगारचा हंगाम आहे, हे आहे करून तिला त्यांनी बोलवलेलं आहे. त्याच्यामुळे रेड्डी तेवढाच दोषी आहे. जेवढा गर्भपाताच्या कालावधी सुट्टी दिली का त्यांनी? नाही दिलेली, एकही दिवस सुट्टी नाही दिलेली त्यांनी. दीपाली चव्हाणची जशी हत्या झाली तर हत्या म्हणता येत नाही. तिनेही आमचं सरासर म्हणणं आहे की दीपाली चव्हाणला यांनी मारलेलं आहे. शिवकुमार आणि रेड्डी यांच्या दोघांच्या संगनमताने हा मर्डर झालेला आहे. आणि म्हणून आमचं सर्व समाजाची मागणी आहे की शिवकुमार जेवढा दोषी आहे त्याला पाठीशी घालणारा सुद्धा रेड्डी तेवढाच दोषी आहे. आणि म्हणून रेड्डीला सुद्धा कठोर शिक्षा व्हावी, त्याला फाशी व्हावी अशी समाजाच्या वतीने मागणी आहे. विषय असा आहे की याच्यामध्ये जेव्हा गर्भपात झाला आणि रेड्डीने त्यांना वारंवार फोन करून बोलून घेतलं. दुसऱ्या दिवशीच बोलून घेतलं. पण रेड्डीने ज्या पद्धतीने त्यांना बोलून घेतलं ते एकंदरीत असं वाटतं की रेड्डीने हे जाणून केलेलं हे हत्या ही जाणून हत्या घडून आणलेली आहे. तिथं दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून दीपालीचे नातेवाईकांनी आज पालकमंत्र्यांची भेट घेतली आणि समाजही आक्रमक झालेला आहे. जोपर्यंत रेड्डी यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीत समाजामागे हटणार नाही आणि तीव्र आंदोलन छेडू असा इशारा या निमित्ताने दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. आपण बघतोय दीपाली चव्हाण यांच्या सगळ्याच नातेवाईकांनी हे अत्यंत गंभीर आरोप केलेत आणि त्या दिवशी त्यांनी पालकमंत्र्यांची देखील भेट घेतली आहे. या बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. गडचिरोलीमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलवाद्यांविरोधात चकमकीत सहभागी झालेल्या जवानांचा सत्कार करत त्यांची प्रशंसा केली. एकनाथ शिंदेंनी यावेळी गडचिरोलीमधून नक्षलवाद हद्दपार करणार असल्याची घोषणाही केली. या ठिकाणी येण्याचं नेमकं आज जवानांचं अभिनंदन केलं तुम्ही. आज एवढी मोठी कारवाई गडचिरोली पोलिसांनी केलेली आहे. 5 माओवादी, त्यामध्ये जहाल माओवाद्याचा समावेश होऊन ठार झालेला. उमरामेंढा या ठिकाणी अगदी पूर्ण नक्षलग्रस्त भागामध्ये आपल्या C-60च्या जवानांनी 5 जहाल माओवाद्यांचा खात्मा केला. त्यांचं मी अभिनंदन केलेलं आहे. टीमचं अभिनंदन करायला खास करून या ठिकाणी आलेलो आहे. ज्या अधिकारी आणि जवानांनी या कारवाईमध्ये ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण पाहतोय की लगतचं छत्तीसगडमध्ये जे काही दिवसापूर्वी ऑपरेशन झालं त्यामध्ये 22 जवान शहीद झाले आणि हा अति नक्षलग्रस्त भाग आहे. आणि त्याच्यात बॉर्डरला ही जी काही चकमक झाली त्यामध्ये आपल्या सर्व जवानांना सुरक्षित ठेवून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने जे ऑपरेशन केलं त्यामध्ये 5 जहाल नक्षलवादी संपले, त्यांचा खात्मा झाला. एक या जवानांचं मनोबल वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यांना पूर्णपणे राज्य सरकारच्या माध्यमातून या गडचिरोली पोलिसांना अधिक सक्षम करण्यासाठी जे काही लागेल ते नक्की राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. आणि तो दिवस दूर नाही की या गडचिरोली जिल्हा जो आहे तो नक्षल मुक्त होण्यासाठी वेळ लागणार नाही आणि पूर्णपणे आपली ही टीम काम करते. नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी, खात्मा करण्यासाठी हे जवान आमचे सज्ज आहेत. आता बातमी आहे नाशिकची. पुन्हा एकदा बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झालेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणलाय. आवक वाढली आणि त्यामुळे भावात प्रति क्विंटलला चांगलाच फटका बसताना दिसतोय. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी 7 दिवस बाजार समित्या बंद होत्या. गुढीपाडव्याला गावठी कांदा बाजारात येण्याची वेळ झाल्यामुळे या साठवलेल्या लाल कांद्याला भाव मिळेल या अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक फटका बसलाय. कोविड परिस्थितीमुळे देशांतर्गत कांदा ट्रान्सपोर्टेशनवर मोठा फरक पडलाय. या कालावधीत शेतमाल विक्रीचं नियोजन जर सरकारनं केलं असतं तर 2 पैसे मिळाले असते अशी शेतकऱ्यांची भावना आहे. याच विषयी अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग. कोरोना कालावधीमुळे सगळ्यात मोठा फटका एक शेतकऱ्यांना सुद्धा बसला. अनेक वेगवेगळ्या घटकांची परिस्थिती. जवळपास 10 लाख क्विंटल कांदा हा शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवला होता. जिल्ह्यातील सगळ्यात मोठी नाशिकची बाजारपेठ. 19 बाजार समित्यांमध्ये जवळपास 2 लाख क्विंटल कांदा दररोज आवक होतोय आणि या परिस्थितीमुळे एक मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. जवळपास 400 ते 700 रुपये प्रति क्विंटलला भाव घसरलेले आहेत.
मग तो लाल कांदा असो साठवणूक केलेला, आणि या कांद्याच्या माध्यमातून खरं तर शेतकऱ्याला 2 पैसे मिळायची ही कालावधी. गुढीपाडवा तोंडावर आहे. गुढीपाडव्याला खरं तर गावठी कांदा बाजारात येतो, पण आत्ता असलेला लाल कांदा आणि याचबरोबर परिस्थिती आहे. काय सांगाल, देशांतर्गत बाजारपेठ कांद्याचे भाव घसरण होते, काय कारण आहे? गेल्या वेळेस जे मार्च एंडिंग आणि बँकाच्या याच्यामुळे मार्केट बंद राहिले. आता कोविडचा मोठा परिणाम आहे आणि आज जी देशावरची मागणी ती फार कमी झाली आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. कोरोनाची स्थिती किती गंभीर होऊ शकते याची उदाहरण देणारी ही बातमी आहे परदेशातली. दक्षिण अमेरिकेतल्या ब्राझील देशात आता दफनभूमी अर्थात कब्रस्तान कमी पडतायत अशी परिस्थिती आहे. कारण या देशात कोरोनामुळे दररोज 4,000 पेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. आतापर्यंत ब्राझीलमध्ये 3,40,000 नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोना मृत्यूंमध्ये ब्राझील जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकट्या साओ पावलो शहरात दिवसाला 1400 मृत्यू होत आहेत. आणि असं असलं तरी अध्यक्ष जैर बोल्सोनारो अजूनही लॉकडाऊन लावायला तयार नाहीयेत. अनेक दिवसांपासून अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल हे एकच म्हणणं त्यांनी अजून कायम ठेवलंय. ब्राझीलमध्ये परिस्थिती इतकी भीषण आहे की इथे दफनभूमी कमी पडणं आणि त्यामुळे काही तास अंत्यविधी स्थगित करावे लागतात हे आता नेहमीचं होऊन बसलंय. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे.